वर्षाच्या दणकेबाज सुरुवातीनंतर दुसऱ्या आठवड्यात आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोत महाराष्ट्राच्या पहिल्या वहिल्या डान्सिंग सुपरस्टारच्या शोधातील आमचं पुढचं पाऊल. आता स्वागत करूयात आपण आपल्या मास्टर्सचं. थोडक्या शब्दात खूप काही सांगून जाणारे चकदे फट्टे मास्टर देवेंद्र आणि त्यांचे दमदार मास्टर सोनिया आणि त्यांचे 6 कलाकार. दिसतं तसं नसतं हे सिद्ध करणारे मास्टर स्वरूप आणि त्यांचे शिलेदार. स्वागत करूया लाखो दिलो की धडकन आपल्या ग्रँड मास्टर उर्मिला मातोंडकर यांचं. थँक्यू सिद्धार्थ. आजचा हा एपिसोड ना एका गोष्टीने सुरुवात करूया. एक पक्षी होता एका ठिकाणी आणि तो पक्षी ना त्याचं एका झाडावर सुंदरसं घरटं होतं आणि त्या फांदीवरती बसलेला असायचा रोज. राजा त्याला रोज बघायचा. राजा म्हणायचा, अरे वा किती छान पक्षी आहे. तो पक्षी कुठे जायचाच नाही. राजाला कोडं पडलं. राजाने बऱ्याच लोकांना बोलावलं. बऱ्याच लोकांनी प्रयत्न केले. शेवटी एक बेसिक लाकूड तोड्या आला आणि लाकूड तोड्याने काय केलं, सरळ जाऊन ती फांदीच कापून टाकली. पक्षी एकदम भन्नाट भिरभिरला आणि एकदम मस्त उडून गेला आकाशात. सांगायची गोष्ट ही की त्या पक्षाने ती झेप तेव्हा घेतली जेव्हा त्याचं ते कवच त्याच्याकडनं हिरावून घेण्यात आलं. आणि आपल्या ह्या टेरिफिक 16 मला हे सांगायचं आहे की आता वेळ आलेली आहे की त्यांनाही त्यांच्या त्या सुरक्षा कवचातनं बाहेर पडायला पाहिजे. सिक्युरिटी ब्लँकेटमधून ते जेव्हा बाहेर पडतील, एक स्टेप पुढे घेतील, तेव्हाच ते एक स्टेप अजून जवळ ह्याच्या पोहोचतील. सो ऑल द बेस्ट फॉर दॅट. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. वा 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 वा. ग्रँड मास्टरनी जे सांगितलंय त्यावर आपले डान्सर्स विचार करतीलच, पण आता आपले हे 16 डान्सिंग स्टार्स सादर करतील त्यांचे परफॉर्मन्सेस आणि त्यातला जो परफॉर्मन्स ग्रँड मास्टरना सगळ्यात जास्त आवडेल तो ठरेल आजचा परफॉर्मन्स ऑफ द डे. त्यामुळे सुरुवात करूयात आपण आपल्या एपिसोडला. सिद्धार्थ सुरुवात करूया, पण जी होणी पाहिजे ती नाही ना. अमृता कुठे आहे? मला खात्री होतीच की पहिला प्रश्न हा तुमच्याचकडून येईल, नाही का? जो आलाच. तिला बहुतेक उशीर होतोय, त्यामुळे मी असा विचार केला की आपण थांबायला नको, कार्यक्रमाला आपण सुरुवात केली पाहिजे. म्हणून मी इथे आलो आणि सुरुवात केली. तर हरकत नाही ना? नाही हरकत नाही, पण तू पण मस्त आहे रे सिद्धार्थ. लेट्स गो. खरं सांग, तू ते गेल्या एपिसोडमध्ये म्हणालेलास की तू पण एक चित्तथरारक परफॉर्मन्स देणार आहेस. ते ऐकून तिचे ते वाजले की 12 गाण्यात टाईपचं एकदम ती त्याच्यामुळे नाही ना कुठेतरी पळून गेली आहे. हो घाबरली असेल. ती काही माझ्या परफॉर्मन्सला घाबरून इथे आलेली नाहीये, असं काही नाहीये. कारण मी जेव्हा सुरुवात करतो, मी जेव्हा स्टेजवरती येतो तेव्हा तसंही आजूबाजूला कोणीच नसतं. सो म्हणलं की आपण एकटं इथे यावं आणि सुरुवात करावी. चालेल ना सर? ऑल युअर्स. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात माझ्यासाठी. ग्रँड मास्टर, गेल्याच आठवड्यात तुम्ही तुमचा नववर्षाचा संकल्प आम्हाला सांगितलात. मास्टर्सनी त्यांचे संकल्प आम्हाला सांगितलेत. पण आता मला कळलेत आपल्या 16 डान्सिंग स्टार्सचे संकल्प. त्यांचे काय संकल्प आहेत, काय सिक्रेट्स आहेत, हे मी हळूहळू उलगडेनच. पण सगळ्यात पहिल्यांदा आपण बोलूयात आपल्या पहिल्या परफॉर्मरला. येत आहेत स्वरूपचे शिलेदार. आपल्या पहिल्याच परफॉर्मन्सला ग्रँड मास्टरकडून स्टँडिंग ओवेशन मिळवणारे मुंबईचे स्वप्नील आणि प्रतीक. आणि त्यांच्यासोबत येत आहे अभिनयाने सगळ्यांची वाहवा मिळवणारी कल्याणची धनश्री. आपली धन्नो, स्वागत करूया. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. नमस्कार, मी स्वप्नील. मी प्रतीक. गेल्या आठवड्यात आम्ही डुएट केलेलं, पण या आठवड्यात आम्ही ट्राय करतोय आणि ते आहे धनश्री बरोबर. धनश्री एक कॉमन पर्सन आहे आणि तिचा माइंड आणि हार्ट ते कसं बॅलन्स करतात एक ह्युमन बिईंगला. तर एक कॉन्स्टंट फाईट आहे हा ॲक्टमध्ये. प्रयत्न पूर्ण 100% करणार आहोत आम्ही आणि स्टेजवर नक्कीच आम्ही रॉकआउट करू. शिलेदार जसे दिसतात तसे नसतात, त्यामुळे
माइंड ब्लोईंग परफॉर्मन्स, माइंड ब्लोईंग. आता आपण विचारूयात आपल्या मास्टर्सना हा परफॉर्मन्स कसा वाटला. मास्टर देवेंद्र. स्वप्नील, प्रतीक, धनश्री जी दोघांची जोडी होती त्याच्यात तिसरी अजून एक जोडी जी ॲड झाली आहे ती पण तेवढीच टफ आहे आता तुमच्यामध्ये. ओके, थँक्यू सर. आणि फर्स्ट ऑफ ऑल मास्टर स्वरूप, कॉंग्रॅट्स. रिअली मला खूप मनापासून सांगायचं आहे, खूप छान इंटरॅक्शन कोरिओग्राफी होती आणि तिघांची इन्व्हॉल्वमेंट, गाण्याच्या फिलिंग्स खूप छान दाखवल्या. तुम्ही तिघं जेव्हा फ्लोअरवर झोपलात आणि तिघांनी जे लेग स्ट्रेच केलं, आय डोंट हॅव वर्ड्स. चकदे फट्टे. सुपर सुपर. मास्टर सोनिया. मी बऱ्यापैकी मास्टर देवेंद्रच्या मतात सहमत आहे. कंटेम्पररी डान्स स्टाईल, स्वप्नील आणि प्रतीक दोघांचं, प्रतीकचा आता हातखंड आहे मी म्हणेन, आणि धनश्री खूप कठीण होतं ह्यांच्याबरोबर या पद्धतीचं परफॉर्म करणं, पण खूप सुंदर. आणि मास्टर स्वरूप, अभिनंदन. खूपच चांगली कोरिओग्राफी, मला खूप आवडली, खूप छान. आणि मास्टर स्वरूप, आता तुमचे 5च शिलेदार शिल्लक आहेत. हो. तर मग मला सांगा, ही फाईट आता कशी पुढे होईल. सिद्धार्थ, पहिल्यांदा माझे जे शिलेदार आहेत ते एक 500च्या बरोबर आहेत, एक एक. आय लव्ह देम ऑल. आणि जे कॉन्सेप्ट होता आमचं की बऱ्याच वेळी आपण माइंड आणि हार्ट कुठे जायचं म्हणजे असं आपल्यामध्ये कन्फ्युजन असतं, ते आम्ही सुरुवातीला ते केलं. आणि डान्स करताना धनश्री वॉज शोईंग फ्रस्ट्रेशन की इकडे जाऊ की तिकडे, आणि एंडमध्ये ते दोघी तिला धरून जातात. आपण एक डिसिशन घेऊ शकत नाही की माइंड इज राईट और हार्ट इज राईट. So that was the thing. I think they lived up to my expectations and great luck guys, superb. ग्रँड मास्टर, तुम्हाला हा परफॉर्मन्स कसा वाटला. आपल्या एपिसोडचा पहिलाच परफॉर्मन्स अगदी सुपर रॉकिंग झाला, प्रश्नच नाही. घांचं एकत्रितपणे सादरीकरण जे अतिशय कठीण असतं माझ्या मते, की 3 लोक पण एक बॉडी असं वाटणं, ते त्याच्यात आलं. आणि त्याच्याकरता त्या तिघांचं आणि त्यांच्या मास्टरचं खूप खूप अभिनंदन. थँक्यू. क्या बात है, क्या बात है. वा वा, अप्रतिम परफॉर्मन्स, अप्रतिम. हॅलो, जरा थांबाल का, काय चाललंय तुमचं. प्लीज प्लीज स्वप्नील, इकडे काही फालतूगिरी प्लीज बंद. अरे काय 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 चाललंय काय यांचं. सिद्धार्थ, ह्याचे पीजेस प्लीज ऐकू नका. अग्री? Totally. येस, Totally पीजेस. agree. मास्टर सर एवढं पण वाईट नसतात म्हणजे. एक ऐकून देत यार, एखादा हे होऊन जाऊ दे. पण ह्यानी आता एक चुकीचा शब्द वापरला. हा बोलला फालतूगिरी म्हणून. तर ह्याला मी सांगू इच्छितो की फालतूगिरी नाही, फालतू हा मूवी होता. हा विसरला हे. एका तराजूमध्ये हत्ती असतो आणि एका तराजूमध्ये हत्ती असतो आणि एका तराजूमध्ये मुंगी असते. तर मुंगीचा तराजू खाली जातो आणि हत्तीचा वरती जातो. कोणी सांगू शकेल का. मी सांगतो, कोणी सांगू नका. हत्तीला हार्नेस लावलेला असतो. अजून एकदा म्हणजे बस. एका तराजूमध्ये हत्ती असतो सेम आणि एका तराजूमध्ये मुंगी असते. हत्तीचा तराजू परत वरती जातो आणि मुंगीचा खाली जातो. सांगा का. यावेळी मुंगीचं नाव हत्ती असतं.
फारच वाईट होतं. आता तिसरा प्रॉपर बस 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 सिद्धार्थ 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 जोरदार जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या तिघांसाठी जोरदार. सिद्धार्थ 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 मी एक देतो हा मी एक देतो येस सर. माझ्याकडे आहे ना 5,000 रुपये 3,000 मी खर्च करू शकतो 2,000 नाही. येस सर येस येस येस. वेलकम टू आयडिया डान्स महाराष्ट्र डान्स पीजे स्पेशल. क्या बात आहे. वा वा वा. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या तिघांसाठी. आता खरं तर हे पीजे ऐकल्यानंतर काय बोलावं सुचत नाहीये. तरी सुद्धा ग्रँड मास्टरने मागच्या आठवड्यात हिला ॲटॉम बॉम्ब म्हटलं होतं. ॲटॉम बॉम्ब हाताळणे ही काही सोपी गोष्ट नाही बरं का. पण ते धाडस करतोय आपला उंचा बुरा हँडसम कुरळ्या केसांचा डान्सिंग स्टार. येत आहे सोनियाचे कलाकार मुंबईचा स्वप्नील आणि पुण्याची ॲटम बॉम्ब अक्षता. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. दोघांचं बॉडी स्ट्रक्चर आणि त्यांची परफॉर्म करण्याची स्टाईल बघून मला असं वाटलं की त्यांनी साल्सा डान्स फॉर्म केला पाहिजे आणि त्याच्यासाठी लागणारी जी चपळता आहे ना बॉडीची ती त्या दोघांच्यामध्ये आहे. डिफिकल्ट म्हणजे यात ट्रान्झिशन्स खूप फास्ट आहेत. आमच्या काही काही स्टेप्स ज्या आहेत त्याच्यात आम्हाला केमिस्ट्री दाखवायचे आणि तिथेच आहे खूप लाजत आहेत. म्हणजे ती स्टेप करायला गेली ती स्टेप सोडूनच देते करत नाही. खरं उलटं व्हायला पाहिजे होतं की मुलगी लाजायला पाहिजे पण इथे जरा काहीतरी विचित्र होतं. पण ठीक आहे मी त्याला शिकवलं आता सो तो करेल. मी जसं शिकवलं तसं करा. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. खूप सुंदर परफॉर्मन्स. आपण विचारूयात आपल्या मास्टर्सनं कसं वाटलं. मास्टर देवेंद्र. दोघंही खूप मजा करत होतात. मला तुमचं ते निगाहो मे दोघांचं खूप छान केलं एकदम. आणि लास्ट जो तुम्ही फिनिश केलात तो खूपच आवडला मला जास्त. खूप मस्त एकदम धमाल. थँक्यू सर. मास्टर स्वरूप. साल्सा म्हणजे इन शॉर्ट लव्ह.
स्वप्नील, तुझ्याकडे अक्षतासारखा एक पार्टनर आहे. शुड गो फुल ऑन. मेक हर मूव्ह, लीड प्रॉपरली, स्ट्रॉंग. सो ते मला थोडं पाहिजे होतं परफॉर्मन्समध्ये. लिफ्ट्स वगैरे, कंट्रोल, तुमचं कनेक्ट छान आहे. नाईस परफॉर्मन्स. थँक्यू. मास्टर सोनिया, तुमचे साहीच्या साही कलाकार आहेत. मला सांगा, तुम्हाला नक्कीच अभिमान वाटत असेलच, पण त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मी खूप लकी समजते की त्या 6 जणांमध्ये काहीतरी वेगळे वेगळे प्लस पॉईंट्स आहेत. जे प्लस पॉईंट्स मी पहिल्या त्यांच्या परफॉर्मन्समध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आणि ते वर्क झाले. त्यामुळे माझ्यासाठी हा पुन्हा चॅलेंज होता असं मला वाटतं की पुन्हा 3 डुएट्स मला करायचे आहेत. आणि म्हणून मला असं हवं होतं की स्वप्नील अक्षताने जे आधी नाही केलं ते करतील. हे गाणं खूप जास्त आहे रिदमला आणि त्याच्यामध्ये साल्सा करणं डिफिकल्ट आहे, पण त्या दोघांनी खूप चांगलं करून पुन्हा सिद्ध केलं की ते 6 राहिलेल्या कंटेस्टंट्समध्ये का आहेत असं मला वाटतं. वा वा वा. आता आपण विचारूयात आपल्या ग्रँड मास्टरना. ग्रँड मास्टर, कसा वाटला परफॉर्मन्स? सुंदर होता. आणि काय आहे सिद्धार्थ, मी या ठिकाणी लोकांनाही सांगू इच्छिते की का आपण त्यांना डुएट्स दाखवतो दरवेळी. कारण जेव्हा आपण पार्टनर बरोबर नाचत असतो तेव्हा चुकांना काही जागाच उरत नाही. म्हणजे की जे काय आहे ते त्या समोरच्या व्यक्तीचं प्लस मायनस समजून ते त्याच्यावरती. आणि ॲक्टिंग ऑल्सो इसेन्शियली इज रिॲक्टिंग. त्यामुळे ह्याच्यामध्ये सुद्धा ते ॲक्शन रिॲक्शन परफेक्ट येऊन एक कम्प्लीट आणि बॅलन्स परफॉर्मन्स लोकांसमोर ठेवायचा असतो. या परफॉर्मन्सचा हाय पॉईंट त्यांचा एंड होता. मला डर्टी डान्सिंग सिनेमा आठवला, पॅट्रिक स्वेझीचा. ओ माय गॉड, माझ्या असा अंगावरती असा काटा आला सरकन. कारण त्याच्यामध्ये तो सगळं तो पिक्चरभर तो वेट करत असतो की ती कधी येणार आणि त्याच्या हातावरती अशी उडणार. आणि त्यामुळे तो पॉईंट एका प्रेक्षकाकरता इतका स्पेशल बनून जातो आणि तो ह्याने इतका सहज, सुंदर आणि ग्रेसफुली हँडल केला की त्याच्याकरता तुमचं खूपच अभिनंदन. त्यामुळे तो परफॉर्मन्स वेगळ्याच लेवलला गेला. सुंदर. क्या बात आहे. मला आता एक सांगायचं आहे, ते म्हणजे मास्टर सोनियांना. मास्टर सोनिया, तुमच्या कलाकारांचा संकल्प काय आहे माहिती आहे तुम्हाला? काय आता? नाही माहिती? सांगितलं नाही? मी सांगू? अच्छा, सगळ्यात पहिल्यांदा स्वप्नील. स्वप्नीलचा संकल्प असा आहे की तो केस कापणार आहे. का? कारण त्याला चिडिया का घोसला म्हणून चिडवतात. अरे मला कोथिंबिरीची जुडी म्हणायचे. लोक जळतात रे आपल्या केसांवर. आपली अप्रतिम आहेत करली. अजिबात केलंच ना बघ, स्वप्नील अजिबात नाही चालणार. नाही करणार. हे बघ, माझं म्हणणं एवढं आहे, थोडेसेच का, पण म्हणजे चिमण्यांनी अंडी घालायच्या आहेत का? बरोबर आहे फार ना? वाईट आहेस तू सिद्धार्थ, फार वाईट आहेस. प्लीज माझ्या कंटेस्टंट्सना असा त्रास देऊ नकोस. मला आता पटकन सांग, अक्षताचे काय न्यू इयर रेझोल्युशन? अक्षताचा संकल्प हा, काय झालं? तिला मुलगी व्हायचंय. म्हणजे एक सेकंड. एक मिनिट मला एक्सप्लेन करू दे ना. ऍक्च्युली कसं आहे की मी लहानपणापासूनच खूप टॉम्बॉय सारखे वागते, म्हणून म्हणते मी. आणि तसं दिसतं, माझ्या घरचेही म्हणतात की अगे जरा मुलीसारखी वाग, असं सारखं त्यांचं चालू असतं की मुलीसारखे कपडे घाल, मुलींसारखी वाग, मुलींसारखी बसत जा. आणि स्वयंपाकात तर मला काही येत नाही. तर माझा संकल्प लिहिण्यामागचा पण एक गोष्ट आहे, मला इथे फार त्रास होतो हे ऐकताना. कारण स्वयंपाक असणं, येणं आणि मुलगी होणं ह्याचा काही संबंध नसतो. ह्याचं मी एक सगळ्यात मोठं उदाहरण बसले. मी ग्रँडमास्टरच्या मतात सहमत आहे. काही संबंध नाही दोन गोष्टी. पण मला असं सारखे म्हणतात की दुनियेतले बेस्ट शेफ सगळे पुरुष आहेत, मग बायकांनी का करावं स्वयंपाक? म्हणजे यू आर जस्ट फाईन ॲज यू आर. तू एकदम छानपैकी गोडपैकी मुलगी आहेस. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आयडिया डान्स महाराष्ट्र डान्सच्या मंचावरची ॲटम बॉम्ब आहेस. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या स्वप्नील आणि त्याचा मित्र अक्षतासाठी. मित्र. 2 झक्कास परफॉर्मन्सेस झालेत आणि आता येत आहे ती जोडी ज्यांच्या पहिल्याच परफॉर्मन्सला परफॉर्मन्स ऑफ द डेचा मान मिळाला होता. येत आहे देवेंद्रचे दमदार, पुण्याचे पुण्यकर आणि सुमेध. आता ही तशीच धमाल, तीच जोडी आणि तीच मस्ती त्यांची आम्ही ह्या दुसऱ्या ॲक्टमध्ये प्युअर डान्स
फॉर्म बॉलिवूडच्या टाईपमध्ये. पूर्ण टपोरी डान्स आहे, टपोरी स्टेप्स आहेत. जसं मला मागच्या आठवड्यात परफॉर्मर ऑफ द डे भेटलं, तर यावेळेस आम्ही प्रयत्न करतोय की यावेळेस ही आम्हाला तेच परत भेटेल आणि आम्हाला परत स्टँडिंग ओव्हेशन पाहिजे, स्पेशली उर्मिला मॅम कडून. अरे सुमो, ये तीनों वही थे ना जो अपने साथ ऑडिशन दे रहे थे? अरे भाई निकलवाएगा क्या? ये ऑडिशन दे नहीं ले रहे थे, यही तो है हमारे मास्टर्स. दिल का वा. आता आपण जाणून घेऊयात आपल्या मास्टर्सचं काय मत आहे. मास्टर स्वरूप. सुमेध पुणेकर, कैसा है भाई? अरे एकदम क्या एकदम रापचिक आहे सर, रापचिक. सही, फुल मुंबई स्टाईल. छान वाटलं. कॅरेक्टर होतं, एक टपोरीचं कॅरेक्टर होतं. तुम्ही जे स्टार्ट केलं तिकडून येता 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 एक लास्ट टंबल वॉज ऑफ टायमिंग. तुम्ही दोघी इतके स्ट्रॉंग आहेत एकत्र. हा परफॉर्मन्समध्ये मला कमी वाटलं. आय एक्सपेक्ट मोर फ्रॉम यू ऑल. ओके सर. कॉन्सन्ट्रेशन टाका आणि मस्त होणार. ओके सर. मास्टर सोनिया. मलाही असंच वाटतं की वेगवेगळी गाणी वेगवेगळ्या पद्धतीने ती परफॉर्म करता करता प्रत्येक स्टाईलचा जो पिकअप आणि त्याचा जो एंड करण्याचा ती जी एनर्जी विचार करण्यात त्याची पण सवय लागते. एक की हे झालं आता हे झालं आता हे, तर तो जो मधलं जो चेंज ओव्हर होता ना, त्यात कुठेतरी तुमची एनर्जी कमी पडली असं मला वाटतं. आणखीन अभ्यास करून वेगवेगळ्या पद्धतीने एक्सप्रेस करा स्वतःला असं मला वाटतं. ओके मॅम, शुअर. क्या बात है, क्या बात है. मास्टर देवेंद्र, आता तुमचे 5 दमदार राहिलेत. या 2 दमदारांनी परफॉर्मन्स कसा केला? म्हणजे दमदार होता नव्हता? ओके, एकदम नॉट सो हॅपी, बट सुमित पुणेकर खूप अपेक्षा आहेत मला आणि ते अजून व्हावं अशी इच्छा आहे. ओके, सो बेस्ट ऑफ लक. आणि मास्टर देवेंद्र, कधी ते जे तिकडचा जे प्रकार होता ना, ते कधी एक्सपिरियन्स झालाय का? नाही, तशी वेळ आली नाही, कारण की माझ्या स्माईलमध्येच लोक ऑलरेडी अशी फिदा होतात.
आता आपण ऐकून घेऊयात आपले ग्रँड मास्टर काय सांगतायत ते. माय चॉकलेट बॉईज, एनर्जी ही अतिशय अशी एक विचित्र गोष्ट असते. त्याची वेसण सुटली का सगळं सुटलं, आणि त्याचं जर आपल्याला परफेक्ट बॅलन्स मिळालं तर आयुष्यात सगळं मिळालं. त्यामुळे मी तुम्हाला आज असं सांगू इच्छिते की तो बॅलन्स खूप वेळा गेला तुमचा. तो काठोकाठ भरू दे प्याला, तो फेस कुछ ज्यादा ही हो गया असं झालं. त्यामुळे त्याच्यातली ती मजा गेली, त्याच्यामुळे त्याच्यातलं ते आकर्षण गेलं. पण बाकी यू आर अ स्टार्स गाईज, सुपर्ब, यू ऑल आर टू गुड. थँक्यू मी Thanks मला a lot, एक thanks a lot. मला एक सांगायचं आहे. हां आम्ही छेडछाड केली मुलींशी, हां त्याला आम्ही दोघेही सॉरी म्हणतोय. आणि आम्ही नवीन वर्षाचं संकल्प असा ठरवला आहे दोघांनी मिळून की आमच्या घरातली आई किंवा बहीण, आम्ही जो सन्मान त्यांना देतो, आम्ही बाकीच्या मुलींसाठीही ते करावंशी आम्हाला वाटते. आणि आम्ही संकल्प ठेवला आहे. आणि मी रिक्वेस्ट करतो सगळ्यांना की तुम्हीही हा संकल्प ठरवा की मुलींशी आपण चांगल्या प्रकारे वागावं आणि त्यांना तो सन्मान द्यावा जो आपण आपल्या घरातल्या आई आणि बहिणीला देतो. धन्यवाद. क्या बात है, क्या बात है. एकदा जोरदार टाळ्या या संकल्पासाठी होऊन जाऊ द्या. आणि मला मला खरंच खूप अभिमान वाटतोय की माझ्यासारखंच आणखी कोणीतरी आहे. भीषण शांतता, भीषण शांतता. तरी सुद्धा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दोघांसाठी. थँक्यू थँक्यू थँक्यू. पुण्याच्या मुली फार रोमॅन्टिक नसतात म्हणे, पण गेल्या आठवड्यात यांचा रोमॅन्टिक परफॉर्मन्स बघून आता लोकांची मतं बदलायला हरकत नाही, नाही का? येत आहेत सोनियाचे कलाकार मीरा आणि पूजा. आणि आम्ही दोघी फर्स्ट टाइमच क्लासिकल अटेम्प्ट करतोय. टेम्पलमध्ये ती जी नर्तनकला दिसायची, त्याची जी ब्युटी होती, ती ब्युटी दाखवण्याचा प्रयत्न केला. दोघी जणी खूप चांगलं करतात, चांगला प्रयत्न करतात. माझा विश्वास आहे की त्या नक्कीच ते चांगलं निभावून देतील. अरे भाई जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात यार. मला असं वाटतंय की आपण सरळ आपल्या मास्टर्सकडे जाऊयात. मास्टर स्वरूप, एकदम छान, ब्युटिफुल यू ऑल आर लुकिंग, बोथ ऑफ यू ऑल. आणि आय लाईक दॅट ऑफ बीट कोरिओग्राफी वेअर मीरा इज कॅचिंग. मीरा एक बीट कॅच करत होती, नंतर फॉलो पूजाने केला. व्हेरी नाईस, डिफिकल्ट टू कॅच. आय रिअली लव्ह द परफॉर्मन्स. मास्टर देवेंद्र. तुमच्या दोघींच्या केमिस्ट्रीमध्ये कसं
आलं नाही. आणि तुम्ही जी स्टाईल रिप्रेझेंट करताय त्या स्टाईलमध्ये मला एंडला असं वाटलं की आय डोंट नो दिस इज सोनिया मास्टर, की तो जो वॉक होता दोघींचा तो थोडासा ओडिसी स्टाईलच्या टाईपमध्ये वाटला. कारण की तुम्ही भरतनाट्यम स्टाईलमध्ये जे केलं, ओव्हरऑल ॲक्ट बघितला आणि म्युझिक प्रेझेंटेशन्स बघितलं तर डेफिनेटली खूप छान ॲक्ट होता. कीप इट अप. ओके, थँक्यू सर. व्हेरी गुड. मास्टर सोनिया, तुमचे कलाकार खूप प्रसिद्ध आहेत प्रत्येक वेळेला या मंचावरती वेगवेगळं काहीतरी देण्यासाठी. ह्यावेळीच त्यांनी वेगळं दिलंय, ते कसं वाटलं? मला असं वाटतं की हे अजून खूप चांगलं होऊ शकलं असतं, कारण शास्त्रीय नृत्यामध्ये हीच खूप गोम आहे, ती गोम आहे. कारण कठीण आहे त्या लईला पकडून नाचणं, आणि त्यात काही गोष्टी केल्या की त्यावरनं त्यांनी उडी मारली, ज्याच्या मला हंसपक्षी अपेक्षित होता तो नाही दिसला. त्या लँड झाल्यानंतर थोड्याशा गडबडल्या, आणि आपल्या या 7 ज्या स्टाईल्स आहेत भारतातल्या शास्त्रीय नृत्याच्या, त्या सगळ्या अतिशय सुंदर आणि अतिशय अप्रतिम आहेत. आणि त्या सगळ्या स्टाईल्सना एकमेकांचा मोह होतो. मला भरतनाट्यमचा होतो, भरतनाट्यमला ओडिसीचा होतो, ओडिसीला कथ्थकचा होतं. तर खरंच माफी, पण मला त्या वॉकचा मोह झाला आणि तो वॉक मी रिअली फ्रँकली बघताना तो खूप छान वाटला दोघींमध्ये. दोघी खूप एकदम गोंडसपणे त्या Correct. वॉकमध्ये गेला, त्या टिपिकल ओडिसी स्टाईलमध्ये. पण तुम्ही ज्या स्टाईलला आता रिप्रेझेंट करत होतात म्हणून मी नाही, अगदी ते बरोबर म्हणालो, आहे, अगदी मास्टर बरोबर आहे. सोनिया. आणि अजून नक्की चांगला होऊ शकला असता, पण चांगला केला तुम्ही. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, जोरदार. आता आपण जाणून घेऊयात आपल्या ग्रँड मास्टरना हा परफॉर्मन्स कसा वाटला. ह्या तिघांचं कामच हे आहे की प्रत्येक गोष्टीला, म्हणजे हिंदीमध्ये म्हणतात बाल की खाल निकालणं. तर त्यामुळे ते करतायत, मी हे करते की मला जे दिसलं ते अतिशय नेत्रसुखद होतं. आणि जितका इझिली लोक पटकन शिटी वाजवतात, टाळ्या वाजवतात कंटेम्पररी डान्सला, तो क्लासिकलला जरा खेचून आणावा लागतो. त्यामुळे त्या परफॉर्मरवरती एक जास्त ओझं असतं की तो मी कसा लोकांपर्यंत पोचू, ती ग्रेस माझी, ती कसे सगळं लोकांपर्यंत जाईल. पण ते तुम्ही खूप मोठं आव्हान होतं आणि ते खूप समर्थपणे पेलत. आणि पूजा, तू आता हसू शकतेस, कारण पूजाच्या मगासपासून चेहरा तेच आहे भाव. त्यामुळे मला असं वाटतं तू आता हसू शकतेस. कारण का आता गेल्या आपल्या ह्या स्टेजवरती गेल्या आपल्या एपिसोडमध्ये एवढे मोठे अश्रू मीराने ढाळले. कारण का ह्याची मला पूर्ण कल्पना आहे की आपल्या स्वप्नांच्या मागे कुठेतरी धावत असताना कशा प्रकारे आपण घरच्यांना आणि घराला मिस करतो आणि किती ओढ आपल्याला वाटते. पण आज तुम्ही हे जे शिवधनुष्य पेललं ह्या अतिशय डिफिकल्ट एका डान्स फॉर्मचं, आणि त्याच्याकरता काहीतरी तुम्हाला द्यायलाच पाहिजे. तर मीरा, तू अशी थोडी उजव्या बाजूला वळ आणि डोळे बंद कर आणि नंतर डोळे उघडून तिकडे बघ. नमस्कार, मी विजय जोशी, मीराचा बाबा. इतर आई वडिलांप्रमाणे मला सुद्धा सुरुवातीला मीरानं आपलं अकॅडमिकली शिक्षण वगैरे पूर्ण करावं आणि नंतर डान्स वगैरे इतर गोष्टीत लक्ष घालावं असं मला वाटत होतं. तिच्या ध्यानी, मनी, स्वप्नी डान्स भरलेला असतो. तिला 10वीला 90% असताना सुद्धा तिची डान्सची आवड बघून मी तिला मुद्दाम आर्ट्सला घातलं, कारण ती डान्ससाठी वेळ देऊ शकेल. ग्रँड प्रीमियरमध्ये तिनं आपलं टॅलेंट सिद्ध केलं, त्यामुळे तिनं पुढे जावं आणि तिला या ह्याच्यात माझा आता ह्याच्या पुढे तिला पाठिंबा राहील. ऑल द बेस्ट मीरा बाळा, तुझा लाईव्ह परफॉर्मन्स बघायला नक्की येणार आहे. मी तुला नक्की तुझ्या आवडती डिश एकदा लवकर घेऊन येईन तुला भरवण्यासाठी, म्हणजे वांग्याचे काप. पण सध्या तू हा एक घास घे. मॅम, थँक्यू व्हेरी मच. मग तेव्हा पण एवढे मोठे अश्रू आणि आता पण एवढे मोठे अश्रू. ॲक्च्युली माझ्या बाबांचा एवढा सपोर्ट नव्हता पहिल्यांदी कधी, आणि आज फक्त आयडिया डान्स महाराष्ट्र डान्समुळे माझे बाबा फर्स्ट टाईम मला म्हणाले की ठीक आहे, तू डान्स कर आणि मी तुझ्याबरोबर आहे. त्यामुळे मी आयडिया डान्स महाराष्ट्र डान्सची आयुष्यभर ऋणी राहीन की त्यांनी मला हे एवढं मोठं सरप्राईज दिलं आणि एवढं मोठं प्रेझेंट दिलं की माझ्या घरच्यांचा तर मला पूर्ण सपोर्ट आहे. सो आय एम थँक्यू व्हेरी मच. अगदी बरोबर आहे, खरोखरच. मी या ठिकाणी सांगू इच्छिते सर्व त्या पालकांना ज्यांनी आमच्या सगळ्यांवरती तुमच्या सगळ्यांची जबाबदारी दिलेली आहे.
आणि ती जबाबदारी आम्ही अगदी पूर्णपणे पार पाडू, व्यवस्थित पार पाडू ह्याचा आम्ही तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो. पण त्याबरोबरच ह्या पोझिशनमधनं मी गेलेली असल्यामुळे मी तुम्हाला सर्वांना अगदी कळकळीची विनंती करू इच्छिते की ह्या 16 लोकांनाच नाही तर तुमच्यातल्या आणि आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरामधल्या प्रत्येक मुलाला मुलीला प्रोत्साहन द्या, त्यांना त्यांच्या पंखांवरती उडू द्यात, त्यांना ती भरारी घेऊन द्यात. तुम्ही त्यांना फक्त त्या पंखांमधलं बळ द्या आणि ते नेहमी त्यांच्याबरोबर असू देत. आणि आज तुम्हा दोघींकरता तुम्ही हे खरोखरच इतकं सुंदर परफॉर्मन्स अगदी नेत्रसुखद नेत्रदीपक दिल्यामुळे तुमच्याकरता दोघींकरता एक अजून शेवटचं सरप्राईज. मी सगळ्यांना सांगू इच्छिते की हे तेच टेडी बेअर आहे ज्याच्याशिवाय कोणाला तरी झोप येत नाही. त्यामुळे आता कोणाला तरी नीट छान छान झोप येईल आणि परफॉर्मन्सेस अजून खुलतील अशी आमची अगदी पूर्ण अपेक्षा आहे तुमच्याकडनं. आणि पूजा, तुला हा नटराज ह्याच्याकरता दिला आहे की कुठलंही क्लासिकल डान्सचं बॅकग्राऊंड नसताना तू खरोखरच हा परफॉर्मन्स इतका छान पेललास. आणि ह्याने तुला नेहमी आठवण येईल की आपल्या टॅलेंटला मर्यादा असू नयेत, त्याला वाहवत जायला द्यावं आणि वाहवत जायला द्यावं. ऑल द व्हेरी बेस्ट टू बोथ ऑफ यू. मॅम थँक्यू व्हेरी मच फॉर एव्हरीथिंग. थँक्यू मॅम. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दोघींसाठी. आता येत आहे देवेंद्रच्या दमदार पुण्याच्या मधुरा आणि ऋतुजा, आणि त्यांच्यासोबत येतोय ऑडिशन पासून डान्सच्या पहिल्या अग्निपरीक्षेपर्यंत झुंज देत असलेला मुंबईचा झुंजार दीपेश. मी राजा दीपेश. आज माझ्या दरबारात जल्लोष आहे आणि जल्लोष पूर्ण करण्यासाठी मी राजा आणि माझी प्रजा. तू राजा फक्त ऍक्ट मध्ये, रिअल मध्ये नाही. राजाचा असा अपमान, आज तुमच्या दोघांची बळी आहे माझ्या हातून. मर्दानी राजा उंचीने कमी आहे पण थोडासा त्या दोघी जणी गेला घेतात सांभाळून. बघा, नाही तर तुमचाही माझ्या हातून बळी आहे, बळी.
क्या बात आहे, वा वा, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आपण आता जाऊयात आपल्या तिन्ही मास्टर्स कडे. मास्टर स्वरूप, कसा वाटला परफॉर्मन्स? दिपेश, मधुरा, ऋतुजा, नाईस प्रेझेंटेशन. फक्त स्पिन्स घेताना ते स्टेअरकेसपासून ते टायमिंग थोडं डिफरंट होतं, पण ते आपल्याला आता इकडे शिकायचं आहे, खूपच काहीतरी करायचं आहे. बट ओव्हरऑल नाईस प्रेझेंटेशन, ब्युटिफुल ॲक्ट, ब्युटिफुल रेप्रेझेंटेशन ऑफ प्युअर इंडियन फोक. व्हेरी नाईस. मास्टर सोनिया, मला एकंदर सादरीकरण खूपच आवडलं आणि मला फक्त असं वाटतं दीपेश की मर्दानी राजा, तर तू बुटका आहेस, बारीक आहेस, काडी पेलवान आहेस, हे कुठे मॅटरच करत नाही. मर्दानगी तुझी इथे असायला पाहिजे, ती इथे असायला पाहिजे. कॅरेक्टर प्ले करायचं असतं, तिथे कुठेतरी मिसिंग होतं असं मला वाटतं. मधुरा आणि ऋतुजाच्या बाबतीत असं वाटतं की मधुराच्या चेहऱ्यावर मर्दानगी होती आणि ऋतुजाच्या शरीरात. तर त्या दोघांनी म्हणजे चेहऱ्यानी जी करत होती तिने शरीरात पण आणावी, जिने शरीरात करत होती तिने चेहऱ्यावर आणावी. हे सगळं जर झालं असतं तर मजा आणखीन आली असती. पण मास्टर देवेंद्रचं अभिनंदन की असं एक काहीतरी छान फोक फॉर्म आज बघायला मिळाला. मास्टर देवेंद्र, तुमची स्पेशालिटी आज पहिल्यांदा आम्हाला या मंचावर बघायला मिळाली. हे सगळं कसं घडलं? एखाद्या राजाच्या गावात किंवा एखादी लढाई जिंकल्यावर किंवा आपल्या गावामध्ये उत्सव चाललाय, तर तो उत्सव आम्ही एक वेगवेगळ्या जाती जमाती घेऊन दाखवायचा प्रयत्न आम्ही केला. आणि माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने एकदम चकदे फट्टे होता. ओके, वा, एक्झॅक्टली जी एनर्जी द्यायची होती ती तुम्ही तिघांनी खूप छान केलीत. कॉंग्रॅच्युलेशन. ओके, वा 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 वा. आता आपण जाणून घेऊयात आपल्या ग्रँड मास्टरचं काय मत आहे. माझ्याकरता अगदी हा दमदार परफॉर्मन्स होता, ह्यात अगदी काही दुमत थँक्यू नाही. थँक्यू. दीपेश, म्हटल्याप्रमाणे आपण किती उंच आहोत, बारीक आहोत, त्याचं सगळ्याचं काही आपला डान्स किती प्रभावशाली आहे त्याच्यावरती हे येता कामा नये. खरं तर तुम्ही दोघींनी फार सुंदर केलं. जे काही कोरिओग्राफरला म्हणायचं होतं ते सांगते. आणि ऋतुजाचं मला ओपनिंग फार आवडलं की तिच्या त्या ओपनिंगमध्ये असा एकदम तो उत्साह होता, ते चैतन्य होतं की ते आम्हाला एकदम त्यांनी असं एकदम आत खेचून घेतलं त्या पर्टिक्युलर ॲक्टमध्ये. ऑल द बेस्ट. थँक्स अ लॉट, थँक्स अ लॉट ग्रँड मास्टर. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात या तिघांच्याही परफॉर्मन्ससाठी. मला सांगा, आग आणि पाणी एकत्र राहताना कधी पाहिलंय तुम्ही? आता पाहाल. एक आहे एक्सप्रेशनचा धगधगता अंगार, तर दुसरी आहे थंड शांत पाण्याचा प्रवाह. येत आहे पुण्याची शेरनी मृण्मयी आणि मुंबईची ब्युटिफुल वेदांगी. हाय, मी वेदांगी. हाय, मी मृण्मयी. आम्ही यावेळेस डुएट परफॉर्म करतोय आणि कॅबरे ही स्टाईल घेतलेली आहे. कॅबरेमध्ये एक्सप्रेशन्स आणि ते सगळं असतं, सो आम्ही त्याची खूप प्रॅक्टिस करतोय एकमेकींवर फील घेऊन. रूममध्ये पण आमचं असं असं सगळं सुरू असतं. ॲज सर बोलले की शिल्लेदास दिसतात तसे नसतात. सो जस्ट वेट अँड वॉच. बघा कसा होतोय.
माइंड ब्लोविंग. या परफॉर्मन्ससाठी दुसरा कुठलाही शब्द नाही माझ्याकडे. माइंड ब्लोईंग. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. थँक्यू. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा विचारूयात मास्टर देवेंद्र. काय सांगायला पाहिजे का? खूप छान, खूप छान. मला खरंच तुमचा जो कॅबरे आहे तो मनापासून खूप, आय डोंट हॅव वर्ड्स. फट्टे होता एकदम फट्टे. आणि स्पेशली तुमचा जो ड्रेस डिझाईन केला आहे अप्रतिम, एकदम रिअली गुड. कारण की तुमच्याकडे बघून असं वाटतं की यार खरंच जंगलातनं पळून आलेले मोरे इथे येऊन नाचतायत असं वाटतं. थँक्यू सर. थँक्यू. कीप इट अप. थँक्यू सर. मास्टर सोनिया. कॅबरे स्टाईल होती. तुम्ही खूप गोड दिसत होतात, खूप चांगल्या नाचलात, ऊर्जा खूप चांगली होती आणि ती छान मध्ये कमी मध्ये जास्त सगळ्याचा तुम्ही उत्तम वापर केलात. मला सांगायचं असं होतं की गाणं हे जुनं गाणं आहे येऊ कशी प्रिया, तर त्या ज्या मुरक्या घेतल्यात ना येऊ कशी प्रियामध्ये, तिचा जो थरार आहे त्यांच्या आवाजात त्यांनी जो कॅबरे दिलाय ना तो कुठेतरी चेहऱ्यावर अजून आला असता तर मला आवडलं असतं. नक्की मॅम. नेक्स्ट टाइम. थँक्यू थँक्यू. थँक्स लॉट मास्टर सोनिया. थँक्यू सो मच. मास्टर स्वरूप. आणि मला एक सांगायचं आहे की ग्रँड मास्टर कॅबरे म्हणजे हा जो डान्स प्रकार आहे त्यांना लोक कुठेतरी ते एक वाईट प्रकारचा डान्स फॉर्म आहे किंवा छोटे कपडे घालून असं ते त्यात इट्स लाईक अ स्टिग्मा, इट्स लाईक अ ब्लॅक पॉईंट. आज आम्हाला आमचं हे होतं की ते माइंडसेट ब्रेक करू आपण. आणि कॅबरे इज ऑल अबाउट म्हणजे ब्युटिफुल गर्ल्स, ब्युटिफुल कॉस्ट्युम्स, ब्युटिफुल परफॉर्मन्स अँड टोटल एंटरटेनमेंट. त्याच्यामध्ये काहीच वाईट गोष्ट नाही. अँड वी काइंड ऑफ सक्सीडेड इन दॅट आय फील. अँड आय लव्ड युअर परफॉर्मन्सेस गर्ल्स. झटँग फटँग सिझलिंग परफॉर्मन्स. वा 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 वा. थँक्यू सर. थँक्यू. यू मेड मी प्राऊड. थँक्स लॉट मास्टर स्वरूप. ग्रँड मास्टर. ह्यांचा परफॉर्मन्स ॲक्च्युली चालू असताना मी इतकी ओरडले की आता एकच गोष्ट करू शकते. वा. क्या बात है. आजच्या दिवसातलं पहिलं स्टँडिंग ओवेशन. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. क्या बात आहे. वा. आज थोडक्यात सगळंच मिळालेलं आहे. सगळं अख्खा खजिना मिळालाय वाहायचं आपल्याला. तर मला असं वाटतंय की मृण्मयी सांगावं ना, म्हणजे तिचा एक संकल्प आहे तिने पण केलाय. तर तो असा आहे की तूच सांगशील का? हो. माझा ॲक्च्युली संकल्प असा आहे की ॲक्च्युली मधुरा आणि मी आमच्यात खूप भांडणं होत असतात आणि ती कायम रडत असते की मृण्मयी मला ताई नाही म्हणत, ताई नाही म्हणत. म्हणून मग मी असं ठरवलं आहे की आजपासून मी मधुराला ताई म्हणीन. आणि मास्टर्स आणि ग्रँड मास्टर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की मी प्लीज एकदा माझ्या ताईसोबत डान्स करू शकते का प्लीज? तुम्ही दोघी वेगळ्या वेगळ्या टीम्समध्ये आहात त्यामुळे टेक्निकली ते अलाउड नाही आहे. पण आता तुझ्या इतक्या गोड संकल्पानंतर तुला कोण थांबवू शकणार. त्यामुळे तुम्हाला स्पेशल परवानगी आहे ह्या मंचावरती एक तुमचा एकत्र परफॉर्मन्स. थँक्यू सो मच. चमचम करता है ये नशीला बदन, करना चाहे
गॉड. हे म्हणजे ताई आणि छोटी बहीण ज्या काही नाचल्या आहेत, आता ह्या परफॉर्मन्सेस बद्दल काय सांगायचं ना आपण. सिद्धार्थ, खूप ताई आणि दीदी नाही आहेत ॲक्च्युली, ती माझी मस्तानी आहे. हा. ही माझी शेरणी आहे. हाय हाय. वा वा. अगदी अगदी Yes. अगदी मला असं वाटतं की त्या आता महाराष्ट्राच्याच मस्तानी आणि शेरणी झाल्या त्या. फारच सुंदर. गर्ल्स रिअली कीप इट अप. ग्रेट. मृण्मयी आणि तिच्या ताईसाठी जोरदार टाळ्या. आता येत आहेत सोनियाचे कलाकार. नागपूरच्या सावजी मटणाचा ठसका, महाराष्ट्राचा जावई बापू प्रियांशू आणि तिकडे इकडे चोहीकडे दिल फेकाफेकी करणारा दिलफेक आलेख. ॲक्च्युली आम्ही एक ॲक्ट करतोय, त्याच्यात एक इमॅजिनरी मुलगी आहे, परत ती मुलीला मी फसवलेली आहे. दोघं जण हिपहॉप खूप चांगले नाचतात, पण दोन वेगळ्या स्टाईल अजून इंट्रोड्यूस केल्या. तडका आहे किंवा एक टेंज आहे, टँगो आणि कंटेम्पररी. माझा जो सतत 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 मुद्दा असतो की एक्सप्रेशन, डांस इज एन एक्सप्रेशन. और मैं इमेजिन कर रहा हूँ और डिफिकल्ट बहुत ज़्यादा है, अभी देखते हैं कि क्या होता है. डोळे तिचे सळसळती माशांची जोडी, ओठ तिचे संत्र्यांच्या रसरसत्या फोडी, गालावर थरथरते साय दुधाची, अंगावर चव झरते गोड माझ्याची. ती परी अस्मानीची, 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 ती परी अस्मानीची. अप्रतिम. सो दिलफेक आणि द हनी बनी मॅन. मास्टर्स, तुम्हाला कसा वाटला हा परफॉर्मन्स? मास्टर स्वरूप. आलेख, येस. प्रियांशू, डान्समध्ये मला असं वाटलं की प्रियांशू आलेखवर थोडा भारी पडला आज. कारण प्रियांशू जे डान्स करत होता, प्रियांशू इज व्हेरी स्ट्रॉंग. आलेखचा एक स्वभाव आहे, तो सॉफ्ट आहे, त्याचा एक इनबॉर्न टॅलेंट आहे. पर आलेख एक ॲडवाइस, थोडा स्ट्रॉंग स्ट्रेंथ वेन यू डान्स, फोर्स दॅट इज रिक्वायर्ड. स्मार्टली डन पीस. सो दॅट आय वॉज वॉचिंग अ स्टोरी. तर नाईस. कॉंग्रॅट्स गाईज. थँक्यू थँक्यू. थँक्स लॉट. मास्टर देवेंद्र. आलेख, थोडासा असं वाटलं की आलेख तेवढा इन्वॉल्व नाही आहे. जेवढी तुला ती मुलगी मिळाली आणि त्याच्यानंतर तुझ्या ज्या एक्स्ट्रा फिलिंग्स ज्या हव्या होत्या त्या कमी वाटल्या. म्हणजे तुला बघितल्यानंतर असं वाटतं हा आता काहीतरी फिदा होणारच. तर तुझा आज फिदा तू आमच्यावर कमी झाला आहे. आज थोडासा जावई बापू खरंच चांगला केलं त्यांनी.
ओव्हरऑल सॉन्ग जे होतं त्या सॉन्गच्या प्रेझेंटेशन्सप्रमाणे तुम्ही दोघांनी खूप छान प्रेझेंटेशन केलं. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्स लॉट. मास्टर सोनिया. मी पण मास्टर देवेंद्रच्या मतात सहमत अशा याने आहे की एक्झॅक्टली आलेखला मी हेच सांगत होते की त्या मुलीच्या तू प्रेमात पडलायस आणि आत्ता तुझ्यासाठी ती सर्वस्व आहे की ती तुला मिळाली आहे, तुझं आयुष्य तुला मिळालं असं तुला वाटलं पाहिजे आणि त्याच्यामुळे तिच्याबरोबर नाचताना तुला असं वाटलं पाहिजे आसमानी जी परी माझ्या बाहूत आहे तर मी हवेत आहे, मी तर ते हवेत असणं कुठेतरी कमी पडलं. तुला साधारण मुलींची किंमत कमी असेल त्याच्यामुळे तुला असं ठीक आहे एवढं काय असं झालं असेल, पण जेव्हा तुम्ही आलेख न होता वेगळा मुलगा म्हणून प्रेझेंट झाला असतं तर कदाचित तुला ते जमलं असतं. पण तरीही तुम्ही तुमचा हा दोघांची स्टाईल नाही आहे इतकं सॉफ्ट ते हँडल करणं आणि तुम्ही प्रयत्न चांगला केलात. अजून तुम्हाला ठहराव यायला पाहिजे, तो येईल हळूहळू. थँक्यू. थँक्स लॉट मास्टर सोनिया. ग्रँड मास्टर कसे वाटले दोघं? अतिशय सुंदर प्रस्तुती आणि पहिल्यांदा मी तिघांचीही थोडीशी असहमत आहे. ह्याचं कारण हे आहे की आलेख तू खूप प्रयत्न केलेस. तुझी एक अत्यंत सुंदर पण अत्यंत तुझ्याच प्रकारची स्टाईल आहे, ती खरोखरच तोडून पुढे जायचा तू तुझ्या परीने खूप खूप प्रयत्न केलायस आणि त्याच्याकरता तुझं खूप अभिनंदन. थँक्यू मॅम. थँक्यू. कारण तो आज दिसला. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दोघांसाठी. नाही, एक मिनिट दोघांसाठी नाही. मला असं वाटतं आलेख तू जाऊन बस आणि प्रियांशूला मला काही गोष्टी सांगायच्या आहेत. कठीण आहेत या गोष्टी सांगायला पण शेवटी कोणीतरी केलं पाहिजे या मंचावरती हे आणि सगळी वाईट कामं ह्या लोकांनी माझ्याच जबाबदारीवर टाकलेली आहेत त्यामुळे हेही मला करावं लागणार आहे. पण काही चुकलं नहीं, बहुत बहुत प्यार बहुत सम्मान हमने आपको दिया. ऑडिशन से हमेशा हमारे तीनों मास्टर्स ने आपको महाराष्ट्राचा जावई बापू म्हणाले आहेत. पण कभी कभी ज़िंदगी में ऐसे मोमेंट भी आते हैं कि जो हमने कभी सोचे नहीं होते लेकिन उन्हें उसी तरह से हमें फेस करना पड़ता है. और आई एम सॉरी मास्टर्स, मुझे ये करना पड़ेगा लेकिन मुझे लगता है ये चीज़ सुनने के लिए आप सबको 1 मिनट के लिए उठकर खड़ा होना पड़ेगा. तो मैं सबसे रिक्वेस्ट करूंगी कि 1 मिनट के लिए उठकर खड़े हो प्लीज जाए. सगळे उभे राहू. आणि प्रियांशु, मैं बस इतना कहना चाहती थी कि हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे. आज 7 जानेवारी प्रियांशूचा वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे प्रियांशू. महाराष्ट्राच्या जावई बापूला अनेक शुभेच्छा वाढदिवसाच्या. आणि प्रियांशू, आता हे सगळं झाल्यावरती एकच आम्हाला तुला सांगायचंय की यापुढे या मंचावर तुझ्याशी सगळे मराठीत बोलणार. त्यामुळे 3 महिन्यामध्ये प्रियांशू मराठी शिकणार. हम तुम्हारे साथ है. बस दोघंही मिळून मराठी शिकणार आहेत. खूप आनंद होतोय. आता आपण सगळे इकडे जमलोच आहोत तर इथल्या इथेच ग्रँड मास्टर तुम्ही आजचा आपला परफॉर्मन्स ऑफ द डे कुठला आहे ते सांगितलं तर. अगदी आजचे आपला परफॉर्मर ऑफ द डे आहे मृण्मयी आणि वेदांगी. मृण्मयी आणि वेदांगी, खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या प्रवासाकरता आणि आजच्या करता तुमच्याकरता स्पेशल गिफ्ट.